सण समारंभ असो किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा जिभेवर टाकताच विरघळणारा आणि जिभेची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे चिरोटे. पण बऱ्याचदा काय होतं, चिरोटे तेलकट होतात किंवा त्याला हवी तसे लेयर्स सुटत नाही. पण काळजी करू नका, आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सवाले पारंपरिक चिरोटे कसे बनवायचे. एकाच वेळी परफेक्ट जमतील आणि एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतील अशी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा, राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चिरोट्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि आता यामध्ये 2 टेबलस्पून रवा घालायचा आहे. बारीक चिरोटी रवा घ्यायचा आहे. इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि 3 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालायचं आहे आणि चांगलं पिठाला ते चोळून घ्यायचं आहे. चिरोट्यांना छान लेयर्स पडण्यासाठी पीठ चांगलं मळणं हे गरजेचं आहे. त्यामुळे पिठाला छान तेल चोळून घ्या आणि अगदी थोडं पाणी करत अगदी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. फारही पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी थोडं पाणी घालत अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही अशी कणिक मळून घ्यायची आहे. पहा, अशी पाहिजे. आता ही कणिक मी 5 मिनटं मळून घेणार आहे. जितके तुम्ही छान मळाल तितका रवा लगेच भिजतो आणि याला 1.5 ते 2 तासांसाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपली कणिक भिजते तोपर्यंत साठाही तयार करून घेऊया. इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे भरून तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं कणी मोडेपर्यंत अगदी छान फेटून घ्यायचं आहे. तुपाचा रंगही बदलतो आणि फेटल्यानंतर तूप पांढरंही दिसते आणि थोडं पातळही होते. असं 2 मिनटं मी छान फेटून घेतल्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवर न वापरता 1 चमचा मैदाच घालणार आहे आणि हे हा साठा आपण संपेल तसा करून घ्यायचा आहे. कारण शिल्लक राहिल्यानंतर त्या साठ्याचा काहीच उपयोग नसतो. म्हणून जसा लागेल तसाच साठा तयार करायचा आहे. मी इथे मैदाच घातलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातले तरी चालेल. आता पुन्हा एकदा मैदा घातल्यानंतर यामध्ये छान फेटून घ्यायचं आहे आणि आता याला मी साठा छान फेटून झालेला आहे. आता याला बाजूला ठेवून देऊया. 1-1.5 तासानंतर कणिक छान भिजलेली आहे. ही कणिक पुन्हा थोडी मळून घ्यायची आहे. जितकी कणिक छान मळाल तितके चिरोटे आपले छान होतात. तर 1-2 मिनटं कणिक छान मळून घ्यायचे आहे आणि याचे सारख्याच आकाराचे गोळे छोटे करून घ्यायचे आहेत. फारही गोळे मोठे करायचे नाहीत आणि फारही छोटे करायचे नाहीत. 2 कप प्रमाणात इथे माझे 8 गोळे तयार झालेले आहेत. पहा, मीडियम साईजचे गोळे आहेत. सगळे गोळे असे तयार करून आधी घेऊया. यापैकी 4 गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. 4 गोळे आपण झाकून ठेवूया. आता पोळपाटावर एक छोटा गोळा घेऊन पीठ लावून याला अगदी पातळ, कडाही पातळ असं छान लाटून घ्यायचं आहे. जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटायचं आहे. थोडं पीठ लावायचं आहे. पीठ जास्तही लावायचं नाही. पहा, कशी पातळ पोळी लाटून झालेली आहे. अजूनही थोडं मी याला लाटून घेणार आहे. खालचा पोळपाट दिसेल इतपत पातळ अशी पोळी लाटायची आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे मी बाकीच्या 3ही पोळ्या लाटून घेणार आहे. आता ही शेवटची 4 नंबरची पोळी आहे.
याच्यावर मी साठा घालून घेणार आहे आणि बोटाने फिरवून एकसारखा असा हा साठा लावून घ्यायचा आहे. साठा हातानेच लावायचा आहे, म्हणजे कुठे साठा राहिला आहे कुठे नाही राहिला हे आपल्याला सहज समजून जातं. एकसारखा असा साठा लावून झाल्यानंतर अगदी थोडा मैदा याच्यावर भुरभुरून घ्यायचा आहे. जास्त मैदा घातला तर तो तेलात पडून तेल काळे व्हायची शक्यता आहे. त्यामुळे अगदी थोडा मैदा भुरभुरायचा आहे. यावर दुसरी पोळी ठेवून साठा तसाच पसरून एकसारखा घ्यायचा आहे. अशा प्रकारे एकमेकावर अशा मी 4 पोळ्या ठेवून घेणार आहे. चौथ्या पोळीच्या वरतीही साठा लावून घ्यायचा आहे आणि जसा साठा संपेल तसा पुन्हा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी 4ही पोळ्या एकमेकावर घेऊन साठा लावून घेतलेला आहे. कडा ज्या असतात त्याला साठा लावायचा राहतो, तिथंही छान असा साठा लावून मैदा भुरभुरून घ्यायचा आहे. आता आपली ही शेवटची पोळी आहे, यालाही मी छान असा साठा लावून घेणार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पारंपरिक रेसिपीच्या लिंक मी दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघू शकता. आता साठा छान लावून झालेला आहे आणि घट्ट अशी गुंडाळी करत याचा रोल तयार करायचा आहे. घट्ट गुंडाळी करायची आहे, अजिबात एअरमध्ये ठेवायची नाही. आणि थोडं गुंडाळी करून याचे 1 इंचाचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. एकसारखे असे 1 ते पाऊण इंचाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पहा, गोळे कापतानाच लेयर सुट्टे होत आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या गुंडाळीचे गोळे तयार करून आधी घेणार आहे आणि आता आपण चिरोटे लाटून घेऊया. चिरोटे लाटताना पण काळजी घ्यायची आहे. फारही उलटसुलट करायचा नाही गोळा. एकदाच असा प्रेस करायचा मध्ये आणि मधल्या भागावरच थोडंसं लाटून घ्यायचं आहे, फारही लाटायचं नाही. अगदी हलक्या हाताने उभं आणि आडवं असं एकदाच असं लाटणं फिरवून चिरोटा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चिरोटे लाटून एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. फारही प्रेस करायचं नाही, अगदी मधला भाग आणि उभा आकार थोडा देऊन अशा प्रकारे चिरोटा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळ्या गोळ्यांचे मी चिरोटे लाटून एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे. आता चिरोटे तळतानाची घ्यावयाची काळजी म्हणजे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि हलके तेल तापल्यानंतर यामध्ये चिरोटे सोडून घ्यायचे आहेत आणि अगदी 1 मिनिटभर याला बिलकुल हलवायचं नाही. लेयर्स सुटून चिरोटा आपोआप फुलून वर येतो. तुम्ही पाहू शकता तेलात सोडताच चिरोट्याला किती सुंदर लेयर्स सुटायला लागलेत. मंडळी, रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता पहा, चिरोट्याला छान लेयर सुटलेले आहेत. आलटून पालटून अगदी मीडियम फ्लेमवर हे चिरोटे क्रिस्पी होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे. पहा, चिरोट्यांना किती छान लेयर्स पडलेले आहेत.
जसे चिरोटे तळून बाहेर काढेल तसं असं चाळणीत ठेवायचे, उभे ठेवायचे, म्हणजे पूर्ण तेल खाली नितळून येते। पहा, एकदम क्रिस्पी असे हे चिरोटे झालेले आहेत आणि लेयर्सही पहा किती सुंदर असे पडलेले आहेत। थोडा वेळ यांना निथळू दिल्यानंतर इथं आपण यांना पिठी साखर भरभरून घ्यायची आहे। त्यासाठी इथं मी बारीक केलेली पिठी साखर घेतलेली आहे। त्यामुळे थोडीशी वेलची पूड घालून हे छान मिक्स करून घेऊया आणि निथळलेले चिरोटे सगळे एका प्लेटमध्ये असे काढून घेऊया आणि याच्यावर वरून अशी पिठी साखर ही मी भुरभुरून घेणार आहे। तुम्ही यांना पाकात घातले आणि लगेच काढून ठेवले तरी चालेल। पहा, लेयर्स अतिशय सुंदर सुटलेले आहेत आणि पाहता क्षणीच लक्षात येते की हे चिरोटे अतिशय क्रिस्पी असे झालेले आहेत। बाहेरील आवरणाने एकदम कुरकुरीत आणि आतून तोंडात टाकताच विरघळणारे आपले भरपूर लेयर्सवाले चिरोटे तयार आहेत। वरून भुरभुरलेली पिठी साखर याची चव आणखीनच वाढवते। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे चिरोटे कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि राजलक्ष्मी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका खमंग आणि गोड रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।